आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम आपण सुरू केलं। या मुंबईतलं सगळं पाणी आमच्या नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये आणि समुद्रात जात होतं। सगळी घाण, सगळं सांडपाणी 25 वर्षांमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये एसटीपीचं काम हे करू शकले नाही। आपलं सगळं घाणेरडं पाणी आपल्या नदी नाल्यांमधनं आपल्या समुद्रात जात असल्यामुळे समुद्राचे किनारे खराब झाले। आमच्या सगळ्या नद्या त्या ठिकाणी या देखील प्रदूषित झाल्या। आता मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम चालू केलंय। मालाड एसटीपी 4523 कोटी रुपयाचं काम हे त्या ठिकाणी होत आहे आणि नदी पुनरुज्जीवनाच्या अंतर्गत दहिसर असेल, पोईसर असेल, ओशिविरा असेल, मिठी नदी असेल, सगळ्यांचं काम आम्ही सुरू केलं। 2490 कोटी रुपये त्याच्याकरता दिलेले आहेत। अर्थात मिठी नदीचं काम त्यांनी सुरू केलं होतं, पण मिठी नदीमध्ये मिठाई खाण्याचं काम त्यांनी केलं। लोक जेलमध्ये आहेत। 80 कोटीची मिठाई ज्यांनी मिठीमध्ये खाल्ली त्यांना जेलमध्ये पोचवण्याचं काम देखील आपण या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी ज्यावेळी आपल्या समोर आम्ही मत मागण्याकरता आलो आहे, वी आर टाइम टेस्टेड पीपल। आम्ही असे लोक आहोत ज्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, ज्यांनी करून दाखवलेला आहे। आम्ही नुसते बोर्ड लावत नाही, करून दाखवलं, करून दाखवलं, करून दाखवलं। अरे काय करून दाखवलं? मुंबईमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, कोविडमध्ये घोटाळे करून दाखवले, मिठीमध्ये गाळ खाऊन दाखवला, शौचालयामध्ये काय काय खाऊन दाखवलं। आता मला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे आम्ही करून दाखवलंचे बोर्ड लावणारे लोक नाही आहोत। तर या ठिकाणी आमच्या कामाची जिवंत स्मारक ही मुंबईकरांना त्या ठिकाणी दिसतायत आणि मुंबईकर आपल्या त्या ठिकाणी सांगतायत की होय, महायुतीनेच करून दाखवलं। हे मुंबईकर आज या ठिकाणी सांगतायत। बंधू भगिनींनो, काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम 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 करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले। आता त्यांनी नवीन सुरू केलं, बिनविरोध बिनविरोध बिनविरोध। आता आले आमचे बिनविरोध। आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप, शिवसेना, महायुती अपराजित आहे, यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही, तर त्यांनी परत घेतला। तर आमचे अविरोध आले, आमचेच थोडी आले, तो कुठला तरी मुस्लिम पक्ष आहे त्याचेही लोक आले, कोणीतरी त्या ठिकाणी एक इंडिपेंडेंट आहे तोही या ठिकाणी अविरोध आला। पण यांना लक्षात आलं आहे की आता हारल्यानंतर काहीतरी नवीन आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल, म्हणून त्याचं नरेटिव्ह बिल्डिंग हे अविरोधच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे। पण मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं, ईव्हीएमचा अर्थ काय आहे? एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र। आणि आता ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मुंबई। एक एक वोट हे आता आपल्याला मुंबईला द्यायचा आणि 15 तारखेला महायुतीचे धुरंधर हे आपल्याला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी निवडून पाठवायचे आहेत। मी तुम्हाला हे वचन देतो, या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा लागल्यानंतर पारदर्शी प्रामाणिकतेतून या महापालिकेमध्ये आम्ही काम करून दाखवू, मुंबईचा चेहरा बदलून दाखवू, मुंबईकराच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणून दाखवू। आणि म्हणून 15 तारखेला तुम्ही सगळे दिवसभर कमळाची आणि धनुष्यबाणाची कास धरा, कमळाचा आणि धनुष्यबाणाचा विचार करा। 16 तारखेपासनं पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।